चला तर मित्रांनो, आज करू आपण बेसनच्या चिल्यापासून सँडविच. इथे बेसन घेतले मी, टाकली आता हळद. आता टाकूया कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर. तर आता टाकते याच्यात थोडंसं मीठ आणि टाकते चवीपुरतं पाणी, गरजेनुसार पाणी. चला आता मिक्स करून घेते. तवा तापत ठेवले मी, तेल लावलेलं आहे. आता मिक्स करून घेते. चला तर मित्रांनो, तवा तापलेला टाकते बेसन. चला तर चिला करून घेते. त्याला आधी पसरून घेऊया. जितकं होईल तितकं पातळ करायचं आपल्याला. चला तर चिला शिजून घेते आधी. चला तर आता टाकते थोडंसं तेल वरतून. चला तर चिला पलटी करून घेते. चला दुसऱ्या बाजूने पण चांगलं शेकून घेते. पास करते गॅस. आता करणार आहोत सँडविचसाठी हिरवी चटणी. इथे घेतले मी थोडंसं कोथिंबीर, दांड्याचं कट धुवून घेतले स्वच्छ. एक हिरवी मिरची, 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटं टमॅटो. आता टाकते चवीपुरतं थोडंसं मीठ. चला तसं मिक्सरला सगळं बारीक वाटून घेते. चला तर मित्रांनो, आता ब्रेडला मी एका साईडला चटणी लावलेली आहे, जे हिरवी चटणी केली होती ते. आणि ते मेयोनीज एका साईडला मेयोनीज लावून घ्यायचं आहे. आता मी लावते याच्यात चिला बेसनचं जे केलं आहे आणि लावते आता मेयोनीज लावलेलं ब्रेड. असं तुम्ही कधी केलं नसेल तर नक्कीच ट्राय करा. खूप चवीची लागते, अप्रतिम होते. ते तवा तापलेला आहे, पॅन. त्याला लावलेली मी तेल. आता अजून एक बनवून घेते चिल्याचं सँडविच. चला तर ब्रेडवर ठेवूया चिला. तर लावूया मेयोनीज लावलेला ब्रेड. चला तर ठेवते. ग्रिल करायचा फॅन आहे, मस्त तापलेला आहे. तेल लावले त्याला मी. चला तर शेकून घेते पटापट. चला तर मित्रांनो, इथे बघू शकता आपलं टेस्टी सँडविच असं रेडी आहे. बघू शकता तुम्ही किती छान दिसते आणि चवीलाही अप्रतिम लागते. तुम्ही जर कधी ट्राय केलं नसेल तसं नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेल. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असेल तेवढे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि जास्तीत जास्त शेअर करा.